नमस्कार. सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला चमचमीत असं सुके सोड्यांचं आणि दुधी भोपळा ह्याचं मी चमचमीत असा रस्सा बनवून दाखवणार आहे. खूप छान असा हा रस्सा तयार होतो. पावसाळ्यामध्ये काही मच्छी मिळत नाही, म्हणून असं हे सुक्या मच्छीचं चांगलं बनवून खाऊ शकता तुम्ही पावसाळ्यामध्ये. छान मी अशी कैरी टाकलेली आहे आणि चमचमीत असं हे सोड्याचा मी रस्सा बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. तर आपण सुरुवात करायची आहे चमचमीत असा सोड्यांचा रस्सा बनवायला. मी सुके सोडे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ही अशी कोळंबी असते, ती अशी सुकलेली असते. हे सोडे त्याला बोलतात. तर मी हे 2 ते 3 माणसांसाठी घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जसे पाहिजे तेवढे घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आहे ना, मी गरम पाणी टाकत आहे. हे गरम पाणी टाकायचं आपल्याला 5 मिनटं असं हे साईडला ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमच मी तेल टाकलेलं आहे. तर एक मोठ्या आकाराचा मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकायचा आपण ह्याच्यामध्ये. 7 ते 8 पानं मी कढीपत्त्याची घेतलेली आहेत, ती टाकायची आहे. तर मी कढीपत्ता थोडासा असा तोडून टाकत आहे. कांदा छान आपण तेलामध्ये मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंगावरती आपण छान असा हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा छान मी असा मऊ शिजून घेतलेला तेलामध्ये. त्याला रंग देखील बघा, पाहू शकता तुम्ही, हलकासा असा सोनेरी आलेला आहे. त्याच्यामध्ये मी एक मीडियम आकारचा टमाटर घेतलेला आहे, बारीक अगदी चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. टमाटर देखील आपण छान असं तेलामध्ये आणि कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. टमाटर देखील छान मी असं 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे, मऊ झालेलं आहे. थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे ह्याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचे आहे कोथिंबीर आपण जे सोडे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते गरम, तर छान असे बघा भिजलेत ते. त्याच्यामध्ये घाण वगैरे कचरा असेल ते पण निघून गेलेले आहे आणि थोडेसे हे असे मऊ होतात. तर हे पाणी फेकून आपण अजून एक पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही सोडे मी स्वच्छ धुवून घेतलेले दुसऱ्या पाण्याने देखील. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकायचे कांदा टमाटरमध्ये. सोडे आहे ना, आपण या तेलामध्ये छान असे 1 मिनिटभर परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो आणि वसाटवास असतो तो निघून जातो. म्हणून हे आपण ह्याच्यामध्ये अगोदर छान असे परतून घ्यायचे. 1 मिनिटभर छान मी हे सोडे परतून घेतलेले आहे तेला कांद्यामध्ये आणि टमाटरमध्ये. ते मी दुधी भोपळा घेतलेला आहे. तर बघा मी अशा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. हा 100 ग्राम घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकता. तो पण आपण ह्या कढाईमध्ये टाकून घ्यायचा आहे. छान ह्याच्यामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. ह्याच्या सोड्यांमध्ये मिक्स करून घेऊया. छान मी दुधी ह्याच्यामध्ये परतून घेतलेलं 1 मिनिटभर. पाव चमच आपण हळद टाकायची ह्याच्यामध्ये. इथे आपण 1.5 चमच मालवणी मसाला टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाकू शकता आणि कोणता तुमची घरी वापरता मसाला तो टाकला तरी चालेल. अगदी थोडासा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकत आहे, कारण हा घरी बनवलेला गरम मसाला आहे आणि स्ट्रॉंग आहे, म्हणून मी अगदी जरासा टाकत आहे. मी याची रेसिपी टाकलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायचे सगळे मसाले. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील. आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझी रेसिपी बघता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकत आहे. 1 ग्लास भरून मी हे पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता. गरम पाणी टाकल्यामुळे छान अशी चव येते आणि तरी देखील छान येते. चवीनुसार आपण मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आपण. इथे मी कच्ची कैरी घेतलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकम देखील टाकू शकता. ते आपण टाकायचे ह्याच्यामध्ये. मी 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत कापून असे मोठे मोठेच. छान मिक्स करायचं आहे. आणि आता हे रस्सा आपण छान असा 10 ते 12 मिनटं शिजून घ्यायचा आहे, म्हणजे भोपळा देखील छान शिजला जाईल आणि कैरी टाकले ती देखील छान शिजली जाईल. तर आपण छान हे मीडियम गॅस करून शिजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटं छान मी हे शिजून घेतलेलं आहे. तर भोपळा देखील छान आपला शिजलेला आहे आणि हे बघा कैरी देखील आपली छान शिजून झालेली आहे.
वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं. तयार झालेला आपला चमचमीत असा सुक्या सोड्यांचा रस्सा तुम्ही पाहू शकता. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर देखील खाऊ शकता. आणि तुम्ही बनवल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.